श्री गुरुचरित्र ओविबद्ध पारायण अध्याय 36. परान्न दोष ब्राह्मणांचा आचार धर्म. फलश्रुती धार्मिक आचरणामध्ये वाढ होईल. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाचे चरणी विनवितसे कर जोडुनी भक्तिभावे करुणीय जय जयाजी सिद्धमुनी तूची तारक भवारणी तूची होरसी ब्रह्मज्ञानी अविद्याती मीर भास्कर माया मोहर रजनीत होतो आपण निद्रस्त कृपा सागर श्री गुरुनाथ जागृत केले आम्हासी तिमिर हरण भास्करू मज भेटलासी गुरु कडे केले भवसागरू चिन्मयात्मा सिद्ध मुनी ऐसे मनोनी सिद्धासी विनवी भाव भक्तीसी गुरु मूर्ती संतोषी अभय कर देतसे. पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे स्वामी वहिले आमुते स्वामी कृतार्थ केले ज्ञानामृत प्राशवून कथामृत ऐकता श्रवणी तृप्ती न होय अंतःकरणी निरोपावे विस्तारोनी मनोनी चरणी लागला सिद्ध मने नामधारका पुढील कथा झाली निका एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तांसी गाणगापुरी असता श्री गुरु महिमा वाढली अपरंपारू बोलता असे विस्तारू तावन मात्र सांगत असो महिमा एक एक सांगता विस्तार होईल बहुकथा अवतार श्री हरी साक्षाता कवण शके वर्णावया तया गाणगापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी नवेचे नेणे मिथ्यावाचे नेणे अनुवाद आपण न करीच नित्य शुष्क भिक्षा करी तेणे आपुले उदर भरी तयाची नारी असे घरी क्रोधवंत परियेसा याचक वृत्ती तो ब्राह्मण कंठी संसार सामान्यपणे अतीत अभ्यागता विणे न घेयन्न प्रत्यही तया ग्रामी प्रति दिवसी विप्रयेती समाराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालती परियेसा समस्तावनी भोजन करती तया विप्रवनिते प्रति येऊनी गृही स्तुती करीती अनेक परीची पक्वान्ने ऐकोनी तया विप्रनारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्री हरी म्हणून चिंती मनात कैसे देव आपुले ही न नेणे स्वप्ने ऐसे अन्न दरिद्री पतीसी वरून सदा कष्ट भोगितसे पूर्वजन्मीचे आराधन तैसा आपणासी पतीहीन सदा पाहे दरिद्रपण वर्ततसो देवराया समस्त विप्रस्त्रिया सहित नित्य परान्न भोजन करीत पूर्वजन्मीचे सुकृत केले होते समस्ती आपुला पती दैवहीन कदा नेले परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मनी म्हणून आला परियेसी तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या स्त्रियाशी आवंतिले तिनी परियेसा देखोणी ते विप्र वनिता पती जवळ आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे अनेक परीची पक्वान्ने देता ती वस्त्रे परिधाने अपार दक्षिणा द्रव्यदाने देता ती ऐके प्राणेश्वरा या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मन अपूर्वान्न जेवावे ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणान घडे म्हणतसे निरोप देऊनी तये वेळी गेली तया ग्रहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून इतकुसे तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावू आपल्या पतीसी तरीच आमच्या गृहा यावे ऐकोनी तयाचे वचन झाली नारी खेदे खिन्न विचार करी आपुले मन काय करावे म्हणून म्हणे आता काय करणे कैसे देव आपुले उणे परवे अन्न स्वप्नी नेणे पती करता आपणासी विचारोनी मानसी आली नृसिंह रूपासी नमन करे साष्टांगेसी अनेका परी विनवितसे म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवंतने बरसे तसे सांगू म्हणती दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी प्रयत्न प्रसन्नासी काय करू म्हणतसे स्वामी आता कृपा करणे माझ्या पती ते सांगणे बरवी येताती आमंत्रणे अन्न वस्त्र देताती
ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावून तत्क्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुम्ही आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुष्चित अंतःकरण कुल स्त्रियेचे असो नये ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवितसे कर जोडून प्रयत्न आपणा नेमसे गुरुवचन जो न करी तोची पडी रौख घरी घोरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन त्वरित म्हणतसे कुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्यावंतणेसी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारोण संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीचे मिष्ठान्न वाढिती तया दंपतीसी भोजन करिता समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठली आपण त्याजुनी अन्न जे जेवित होते ब्राह्मण तया समस्तासी सांगतसे ऐसे परिपते सहित आली नारी चिंताक्रांत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्छिष्ट जेविले स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझे नियापुले दैवहीन घडले आपणासी परान्न उच्छिष्ट श्वान सुकरांचे ऐसे मनोनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपासी नमन केले परियेसी ऐका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परान्नासी सदा दुखवीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ ऐसे वचन ऐकोनी लागे नारी श्री गुरु चरणी विनवितसे कर जोडुनी क्षमा करणे स्वामिया मंदमती आपणासी दोष घडविले पतीसी नेले आपण परन्नासी क्षमा करणे स्वामिया चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणोनी परान्न घ्यावे म्हणोनी संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविला ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासून पूर्विली स्त्रियेची वासना आता तिचे मन घाले कधी नवचे परान्नासी वर्तेल तुझ्या वाक्यासरसी न करे चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जैने धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळती विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी धरी तेथे तू जासी अनंत दोष से जाण श्री गुरुचे वचन ऐकोन साष्टांगी करी नमन विनवितसे कर जोडून विनंती माझी परियेसा अन्न घ्यावे कवना घरी घडतील दोष कवणे परी जाऊ नये कवना घरी निरोपावे स्वामिया विप्रवचन ऐकोन श्री गुरु सांगती विस्तारून सावधान करून मन ऐकवा श्रोते सकळेक श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावया घरे पूससी गुरु भुवना देखी हर्षी जेवावे शिष्या वर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुळा पुला श्वशूर जाण सहोदरादी साधू जण तया घरी जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष जाती अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनंत माझी परियेसी निषिद्ध अन्ना मासी कवन्या घरी जेऊ नये श्री गुरु सांगती ब्राह्मणासी अन्न वर्जित घरे ऐसी अपार असे स्मृती चंद्रिकेसी ऋषी संमते सांगेन नित्य मात पितयासी सेवा घेती अति दोषी जाऊ नये तया घरासी धनलोभिष्ट द्विजांघरी कलत्र पुत्र कष्टवोनी धर्म करी विप्रा लागोनी अन्न निषेध तया भुवनी घो दोष घडली जेविल्या गर्विष्ठ चित्र शस्त्रधारी विप्र जाण मल्ल युद्ध करी वीणा वाद्य ज्याचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी याचक वृत्तीने उदर भरी अन्न वर जावे तया घरी आत्मस्तुती परनिंदक बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेवन करीती वर जावी अन्ये विप्र जाती महादोष बोलिजे गुरु म्हणून सन्मस्तांसी आपण मंत्र उपदेशी शिष्य क्रहाटे दुर्वंतीसी त्या गुरु घरी जेऊ नये क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे त्या गृही ऐसे स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे जेऊ नये तया घरी धनगर्वी तामसा घरी कृपण निर्दव्य व्यभिचारी
दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे पुत्रापतीने सोडोनी पुत्रापती ते सोडोनी वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधू जणी महादोष बोलिजे स्त्री जीत असे एखादा जरी विप्र सुवर्ण कारज करी सदा बहु याचक जरी तया घरी न जेवावे खळ राजसेवका करी घरी दोह काष्ट छेदन करी वस्त्र धोत्या रजका घरी दान विप्रे घेऊ नये मध्यमान नरा घरी यावणे उदरपूर्ती करे रेशमी सहजार असे नारी दान विप्रे न घ्यावे तस्कर विद्यासे जासी द्वारपाळका घरी परियेसी न घ्यावे अन्न कुटिलासी महादोष बोलिजे द्रव्य घेऊनी शुद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्न वर्जावे तया घरी घोडी विकी जो ब्राह्मण भागवत कीर्तन नाही घरा घरी दूत कर्मी अति निष्ठुरी स्नानाविन भोजन करी तया घरी जेऊ नये न करी संध्या सायंकाळी दान न करी कदा काळी पितृकर्म वर्जिता कुळी तया घरी न जेवावे दंभार्थाने जो जप करी अथवा कापट्य रूपे जरी द्रव्य घेऊन येत जप करी तया घरी जेऊ नये ऋण देऊन एखाद्यासी उपकार दावी परियेसी द्रव्य सांची कलत्रेसी तया घरी जेऊ नये विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडल्या घरी विद्वज्जन ब्राह्मण साधूसी एखादा करी अतिद्वेषी अन्न वर्जावे तुम्ही हर्षी तया घरी जेऊ नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता आपुलाले गुरुसी वंदित निंदिता जेऊ नये तया घरी गो ब्राह्मण वध करी स्त्री वधू नर असे जरी अन्न घेता दोष भारी श्री गुरु म्हणती विप्रासी आशाबद्ध सदा नरू धरुनी आहे एका द्वारू दान देता वर्जी जरू जेऊ नये तया घरी समस्त जातीस करी शरण तोची चांडाळ होय जाण घेऊ नये त्याचे अन्न नमन करी विप्रासी आपुल्या कन्या ज्या मातेसी क्रोधे करून सदा दुषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा पंचमहायज्ञ करी आपण जेवी आणिकाचे घरी अन्न परपाक करी तया नाम जाण तया घरी जेऊ नये विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण स्थालिपाक निवृत्ती न जाणे न जेवावे तया घरी घरचे अन्न दूषण करी परान्नाची स्तुती करी अन्न वर्जावे तया घरी श्वपच नाम तयाचे भाणसपणे उदर भरी अन्न घेता तया घरी डोळे जाती अवधारी आंधळा होय अल्पायुषी बधीर होय शरीरहीन स्मृती मेघा जाय जाण धृती शक्ती जाय जाण माणसाचे घरी जेऊ नये गृहस्थ धर्मे असे आपण दान धर्म न करी जाण अद्वैत शास्त्र बोलू जाणे तया घरी जेऊ नये परगृही वास आपण परांनी जेवी जो ब्राह्मण त्याचे जितके असे पुण्य यजमानासी जाय देखा तथा यजमानाचे दोष तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श परगृही वास आपण परान्न जेवी जो ब्राह्मण त्याचे जितके असे पुण्य यजमानासी जाय देखा तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श त्याची कारणे निषिद्ध असे परान्न तुम्ही वर्जावे भूदान गोदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान घेता नाही महादूषण अन्नदानाती दोष असे समस्त दुष्कृत परान्नासी घडती देखा ब्राह्मणासी तैसेची जाणा परस्त्रियेशी संग केलिया नरक होय परगृही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमावसेसी परान्न जेवता मास पुण्य जाय देखा अगत्य जाणे परान्नासी न बोलविता जाय संतोषी जाता होती महादोषी शुद्रे बोलाविता जाऊ नये आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झालिया कन्येशी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्रच्या ग्रहणेसी दान घेऊ नये परिहेसी जात अथवा मृत सुतकेसी जाऊ नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवण राहते द्विजवर तैसे जरी करीती नर त्याची कैचे दैन्यसे समस्त देव त्याचे होती अष्टमहासिद्धी साधती
ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनु तया घरी विप्रमदांधे व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होनिया विप्रविजयी विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती परियेसी सकळ आचार धर्मासी निरोपावे दातारा श्री गुरुमूर्ती कृपा सागरू त्रिमूर्तीच्या अवतारू भक्त जनांच्या आधारू निरोपाचे आचार ब्राह्मणाचे श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी सांगेन ऐक विस्तारेसी पूर्वी या ऋषी आचरले जे नैमिषारण्ये समस्त ऋषी तप करीती बहुदिवशी आला पराशर ऋषी मनोनी समस्त वंदिती समस्त ऋषी मिळून मिळविता ती कर जोडून ब्राह्मणाचे आचरण केवी असा करावे म्हणती ते आता मी आचार करीतो तेणे संशय मनी येतो ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणून पुसितो तुमचा उपदेश आम्हा व्हावा गुरुमुखे विन मंत्र ग्राह्य नव्हे तो हो पवित्र तैसा श्री गुरु तू सत्पात्र आचार आम्हा सांगावे पराशर म्हणे ऋषीसी सांगेन आचार तुम्हासी जेणे होय प्रयासी सर्व सिद्धी पावती ब्राह्म मुहूर्ती उठोणी श्री गुरु स्मरण करोणी मग घ्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतु सह सनत कुमार सनक नंदन सह स्मरावे तये वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी देखा सप्त समुद्र सती जेखा स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरावे सप्त दीप्ते सप्त भुवनी समस्त नामे घेऊनी ऐसी म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करावे दोन्ही करोणी दोन्ही लघु शंकेसी जाऊनी शौचाचमन करावे पराशर म्हणे ऋषीसी ऐका आचमन विधीसी सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणे ऐका स्नानापूर्वी अपर दोन्ही उदक प्राशिता येज्ञेशी गुणे निजता उर्था समय दोन्ही आचमने करावे अधोय वायू शब्द झालिया चुगोफटे दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची व्हावे परियेसा भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आली शिंकलिया दोन्ही लघु शंका शौचानीची दोन्ही आचमन करावे सवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करावे निर्धारी स्पर्श करावा क्षोत्री येणे पवित्र परियेसा ब्राह्मणाचे उजवे काणी सप्त देवता असती निर्गुणे त्यासी स्पर्शिता तत्क्षणी आचमन फळ असे देखा अग्निरापश्च चंद्रश्च वरुणा केंद्र वायवः विप्रस्य दक्षिण करणे नित्यम तिष्ठन्ति देवता त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकाळी का अग्नि आप वरुणा का वायू इंद्र चंद्र सती लघु शंकाचमन करोणी तृष्णीम स्नान करा सुमनी भैसावे शुची आसनी अरुणोदय होय तव गायत्री मंत्र जापा व्यतिरिक्त वरकड जपावे पवित्र प्रगट होता अरुणित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञोपवीत काळी ठेवणी धोवील पालव घालुनी नैऋत्य दिशे जाऊनी अधोमुखी बसावे दिवसा बसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी मौन असावे विवेकी चहूकडे पाहू नये सूर्य चंद्र नक्षत्रांसी पाहू नये नदी आकाशी स्त्री जन लोक परियेसी पाहू नये कवणाते शौचाविने कास घाली कास न काढी लव शंका काळी त्यासी होय यमपुरी अढळी नरक भोगी अवधारा अगत्य घडे उदकावीन करुनिया गंगा स्मरण मृत्तिकेने शौच करणे भक्षणादी वर्जावे बहिर्भूमी जावयासी ठाऊ कैसा परियेसा ऐका समस्त तत्परेसी म्हणे पराशर सर्वाते न बैसावे भूमीवरी बैसीजे पान गवतावरी हिरवी परणे करावी दुरी वाढल्या पाणी बैसावे जे ब्राह्मण उभ्या मुतती त्यांची ऐका कवणगती त्यांचे रोमे अंगी किती तावत काळ वर्षे नरकी पडती मळ विसर्जन करोनी उठावे हाती शिष्ण धरुनी जवळ पात्रापासी जाऊनी शौच करावे परवाविसा परियेसा मृत्तिका शौच करावयासी मृत्तिका आणावी तुम्ही ऐसी वारुळ मुषक गृह परियेसी नदी मधील वाहू नये ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षा खालील माती
देवालय क्षेत्र तीर्थी मृत्तिका आपण वर्जावी वापी कूप तडागात मृत्तिका अनिता पुण्य बहुत उदक करी घेऊनी प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचासी आवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे अपानद्वारी 5 सुभावे एक एका हस्त्यासी 3 सप्ते एक एक पायासी 7 वेळ मृत्तिका लावावी सकळ आणिक सांगेन समय केवळ ऋषी समस्त परियेसा या मृत्तिका शौच विधान मूत्र शंकेसी एक गुण बहुर्भूमीसी द्विगुण मैथुना अंती त्रिगुण देखा आणिक प्रकार असे देखा करावे येणे प्रकारे ऐका करावे येणे प्रमाणे ऐका जितुके करणे गृहस्थ लोका द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानप्रस्थे चतुर्गुण करावे यती समस्ते न्यून पूर्ण करावे या परते धर्मसिद्धी होय देखा येणे प्रकारे करा दिवसी रात्री याच्या अर्धेसी संकट समयी या अर्धेसी मार्गस्थे अर्धे त्याहुनी व्रतबंद झाली या ब्राह्मणासी हाच आधा आचार परियेसी हाची उपदेश चहुवर्णासी शौच विधी बोलिला शौच केलिया नंतरी चूळ भरावे परी करी ब्राह्मणे 8 भरी क्षत्रिये 6 परियेसा वैश्ये 4 शूद्रे 2 वेळ येणे विधी भरा चूळ अधिक न करावे केवळ म्हणे पराशर ऋषी चूळ भरावे 8 वेळा आचमावे 3 वेळा शुची स्थानी बैसून निर्मळा कुलदेवता स्मरावी तृष्णी माचमन करावे नाम घेता 24 ठावे आतळावे पुन्हा आचमावे त्याचा विधी सांगेन विप्र दक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यात असती जे बोलिले असे श्रुती सांगेन तीर्थ अवधारा अंगुष्ठ मूळ तळहातेसी अग्नि ब्रह्मतीर्थ परियेसी तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुर्थ अंगुलीचे वरी देवतीर्थ अवधारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषी तीर्थ परियेसा तर्पण देवा पितृ ऋषी जे स्थानी तीर्थे करावी हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करा ब्राह्मण विद्वज्जन ब्रह्मतीर्थे आचमणे तिन्ही केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थ उदक सांडोनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धुवनी दोनी त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनी बिंबिष्ट तळहस्ते स्पर्शोनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाम पादद्वय स्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदर शिकास्थानी चतुरंगुली पृष्ठदेशी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आणि अंगुष्ठेसी मळावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठ अनामिकेसी नेत्र स्पर्श श्रोते श्रोषेसी कनिष्ठिका अंगुष्ठेसी अच्युत नाभी म्हणावे पंचांगुली उपेंद्र देखा हरी श्रीकृष्ण भुजा देखा 5 अंगुली विधी पूर्वका येणे विधी स्पर्शावे विधी संध्याकाळी आणिक करावे वेळोवेळी अशौच अथवा संकटकाळी असती विधाने ती ऐका देवतीर्थे तिनी घ्यावे हस्त प्रक्षाळा गोविंद नामे मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे परी विधान आणिक सांगेन देवतीर्थे तिनी घेऊनी गोविंद नामे हस्त धुवन चक्षु श्रोत्र परस्पर्शाचे क्षुद्रादी ओवाळी यासी स्पर्श होता परियेसी आचमन विधी ऐसी गुरु म्हणती ब्राह्मणा ते भिजोनी आलिया पावसात द्विराचमने कर होय पुनीत स्नान भोजनी निश्चित द्विराचमन करावे फळाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल स्मशानी हिंडता द्विराचमन म्हणे शुद्ध होय उदक नसे जवळी जरी श्रोत्राचमन करावे निर्धारी आणि कसे एक परी आचमन करावे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी आता सांगेन विधान करावया दंत धावन समस्त पर्वणी त्यजून प्रतिपदा षष्ठीवर जावी न करावे नवमी द्वादशीसी शनयर्क मंगळवारेसी श्राद्ध काळी विवाह दिवसी करू नये दंत धावन कंटक वृक्ष शाखेसी ताडमाड केतकीसी खर्जूर नारिकेल
शाखेसी केलिया जन्म चांडाळ योनी खदीर करंजा घाडेसी औदुंबरार्कट वट शाखेसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्य वृक्ष ऐका तुम्हा विप्रे द्वादशांगुलेसी नवांगुले क्षत्रियासी षडांगुले वैश्य शूद्रासी दंतधावन काष्ठ आणावे दंतधावन काष्ठेशी तोडिता म्हणावे मंत्रासी आयुः प्रज्ञा नाम पर्येसी मनोनी काष्ठ तोडावे दंतधावन करोणी ऐसे काष्ठ टाकावे नैऋत्य दिशे सूड भरोणी द्वादशा द्विराचमन करावे मग करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन तेजो आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश सकळ दैवते होती वश सौभाग्य सुख होती हर्ष प्रातस्नान केलिया यती तापसी संन्यासी त्रिकाळ करावे स्नानासी ब्रह्मचारी विधीसी एक वेळ करावे नित्य केलिया पापनाश असे करावे याची कारणे हर्षे गृहस्थे वानप्रस्थे विशेषे प्रातर्मध्यान्नी करावे अशक्य संकट आले जरी अथवा न मिळे निर्मलवारी स्नान करावयाची घरी सांगेन ऐका ब्राह्मण हो अग्निस्नान भस्म स्नान अथवा करावे वायु स्नान कराविधीने मंत्र स्नान आपोहिष्ठा मंत्राने आणिक स्नान फळे असती जास असेल भाव भक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थ स्नान फळ मिळे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ मिळे अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहुनी वारा घेत किंवा बैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा स्पर्श चांडाळा होता जल स्नाने होय शुचिता शूद्राचा स्पर्श होता उपस्नान करावे दृढ असे तनु आपुले स्नान मुख्य करावे जले संधी विग्रह साकडे पडले उषा स्नान करावे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परीसी अशक्तता असेल देहासी उष्णोदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्नि संपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रित मध्ये करावे आचमन तत्वता संकल्प तेथे म्हणावा घरी स्नान करिता देखा अघमर्षण तर्पण नवेदिका वस्त्रे पिळू नये ऐका आपुले हस्ते करोनिया पुत्रोत्साह संक्रांतीसी श्राद्ध काळ मृत दिवसी न करावे स्नान उष्णोदकेसी अमावस्या पौर्णिमा स्नान करिता बांधा शिखा गर्भहस्ती सूर्याभिमुखा मौन असावे विवेका कवनासवे न बोलावे आपोहिष्ठा मंत्रेसी गायत्री तीन म्हणा सुरसी येणे परी स्नानोदकासी अभिमंत्राचे ब्राह्मी प्रथम शीतोदक घेऊनी पश्चात उष्णोदक मिळवूनी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थांनी घरी देखा अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित इत्यंत मंत्र जपत वस्त्र सूर्यासी दाखवावे आचमन करोनी आपण देवसत्व मंत्र जपून धूत वस्त्र नेसून आणिक मंत्र जपावे आवहंती वित्वन्ती मंत्रे वस्त्रे नेसावी पवित्र द्विराचमन करावे तंत्रे वस्त्र पिळोनी आचमन केजे आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने आपोहिष्टादि मंत्राणे प्रोक्षावे शरीरापरी पाद मूर्ध्नी हृदय स्नानी मूर्ध्नी हृदय पाद प्रोक्षुनी करावे तुम्ही मार्जनी आपोहिष्ठा मंत्रेसी ऐसे स्नान करोनी पुन्हा आचमन करोनी मानस स्नान विधींनी करावे ऐका भक्तीने नारायण विष्णू मूर्तीसी स्नान करावे भक्तीसी चतुर्भुज अलंकारेसी ध्यान केलिया मान सन्मान अपवित्र पवित्रो वा येणे मंत्रे हरी ध्यावा उदके देहे प्रोक्षावा स्नान फळ अवधारा मंगल स्नान विधा सांगेन ऐका ब्राह्मण
रविवारी निषेध जाण ज्वर होये अंगासी नदी तिरी असे नरू अशक्त असे शरीरू गंगा स्मरणे निर्धारू आर्द्र वस्त्र अंग पुसावे कांती हानी सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखल संपत जाणा ऐसे निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्राथा सूर्याभिमुखी संध्याकाळी पश्चिमोखी स्नान करावे अवधारा स्नान करिता नदीसी अघमर्षण करावे परियेसी नमो अग्नेय नमो सुप्तते मंत्रेसी नदी स्नान करावे यद प्रांकुर मंत्रेसी उदक लोटावे द्विहस्तेसी तीन वेळा लोटोनी हर्षी इमं मे गंगे जपावे ऋतमच्च संतमच्च सत्यमंच मंत्र जपत स्नान करावे गंगेत नदी स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोदनांती वमनांती मैथुन दुःस्वप्न दर्शनांती स्नाना वेगळे शुद्ध न होती स्नान करावे अवधारा आता वस्त्राचे विधान सांगेन ऐका ऋषीजन ओले वस्त्र कासे विन नेसू नये गृहस्थाने रक्तादी वस्त्र जीर्ण धोत्र नेसुनी जे जनक जप करीत ते पुण्य जाय राक्षसांप्रत एक धोत्र असलिया श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणिये तया धोत्र नसे नेसलियानंतरी विभूती लावावी परिकरी मंत्र विधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे परी द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका ग्राह्य न मिळे द्वारावती देखा करा धारण गंगा मृत्तिका ऊर्ध्व पुंड्रू असे निका विष्णू सायुज्य होय तथा पुष्टी कामासे जासी लावावे तेडे अंगुष्ठेसी जासी कामासे आयुधी मंद्यांगुली लावावे अन्न कामाना अनामियेसी तर्जनी काम्य मुक्तीसी जे लावेती नखेसी महापातक घडे तया उत्तम रुंदी दशांगुली मध्यम नव अष्टांगुली सप्त सहा पंचांगुली शूपाकार लावावे चतुर्थ त्रीणी द्वयांगुली अधम पक्ष असे बोली द्वादश नाम करे करा भली विष्णू नाम उच्चारित केशव म्हणावे ललाट स्थानी नाभी नारायण म्हणोनी माधव नामे हृदयस्थानी कमळ पुष्पाकार देखा गोविंद नामे कंठेसी विष्णू नामे कटी प्रदेशी दक्षिण भुजा मधुसूदनेसी नाभी उत्तर त्रिविक्रम वामन नामे बाहु देखा श्रीधर दक्षिण कर्णिका ऋषिकेश वाम कर्णिका पद्मनाभ दक्षिण कटी दामोदर शिरस्थान ऐका ऊर्ध्व पुंड्र विधान पापे जाती जळोन गोपी चंदन लाविता द्वारावती लावोनी लावा भस्म त्रिपुंड्राणी हरिहर संतोषोनी साधे भुक्ती मुक्ती देखा विवाहादी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सुतकेसी गोपी चंदन वर्जावे ब्रह्मयज्ञ तर्पणासी कुश सांगेन विस्तारेसी आहेत दश प्रहारेसी नामे सांगेन विख्यात दुर्वा उशीर कुशग्राश सुकुद गोधुम व्रीही मौजीश नागर मोथा दर्भ भरियेसा दश दर्भ मुख्य सती नित्य आणावे दुर्वेसी जरीन साधे आपणासी श्रावण भाद्रपद मासी संग्रह संवत्सरी करावा चारी दुर्वा विप्रासी त्रीणी क्षत्रिय वैशासी एक नेमिली शूद्रासी चतुर्वर्णी धरावे या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा अग्रस्थानी असे ब्रह्मा मुळी रुद्र मध्ये हरी अग्रभागी चतुरंगुल ग्रंथी मुळी द्वांगुल धारण करावे ब्रह्मकुळे याची महिमा थोर असे चक्रधरोणी विष्णू देखा दैत्य पराभवी ऐका ईश्वर त्रिशूळ धरिती देखा राक्षसांतक केचवेवी होय इंद्र वज्रायुध धरिता दैत्य गिरी भांडित सदा
तैसे ब्राह्मण दुर्वाधरिता पाप दुरिते पराभवती जैसे तृणाचे बनविसी अग्निस्पर्श होता नाशी तेवी आलिया पापराशी दर्भस्पर्श जळती देखा ब्रह्मयज्ञ जप समयी ग्रंथी बांधावी कुशाग्री वर्तुळाकार भोजन समयी धरावी ब्राह्मणे भक्तीने कर्म आचरता दुर्वेसी ग्रंथी बांधावी पळीयेसी अग्निस्पर्श कर्पुराशी पापनाशी येणे परी एकांदशा गुल प्रादेश मात्र द्विदल असावे पवित्र नित्य कर्मासी हेच पवित्र द्विदल जाणा मुख्य असे जप होमादी दानासी स्वाध्याय पितृकर्मासी सुवर्ण रजत मुद्रिकेसी कुशा वेगळे न करावे देव पितृकर्मासी देख रजत करावे सुवर्णयुक्त तर्जनी स्नानी रौप्य मुद्रिका सुवर्ण धरावे अनामिकेसी मुद्रिका असावी खडग पात्री कनिष्ठिकांगुली पवित्री ग्राह्य नवे जिवंत पित्री तर्जनांगुली मुद्रिका योगपट उत्तरी देखा तर्जनी स्नानी रौप मुद्रिका पायी न घालाव्या पादुका गया श्राद्धन करावे नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती पापे त्यासी न लागती एखादे रत्न असता हाती मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी प्रात संध्येच विधान सांगेन ऐका ऋषीजन नक्षत्र असताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्घ्य घ्या द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ऋषी पुसती पराशरासी संध्या करावया विधी कैसी विस्तारोनी आम्हासी सांगावे जे स्वामिया श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विधीसी ऐका तुम्ही तत्परेसी पराशर स्मृतीसी असे गायत्री मंत्र जप करता शिखा बांधावी तत्वता आसन घालावे निरुता दर्प पाणी होनी देवतीर्थे द्विराचमन विष्णू नाम स्मरोन प्राणायाम विस्तारोन न्यामसपूर्वक करावे प्रणवाचा परब्रह्म ऋषी गायत्री नाम छंदासी परमात्मा देवता परियेसी म्हणा प्राणायामे विनियोगा ओम व्याहती सत्यज्ञानिया नाभी उदय मूर्धी स्पर्शावया व्याहती सप्त अतिशया प्रत्येक देवता ऋषी सांगेन व्याहती सप्तस्थानासी ऐकासे प्रजापती ऋषी प्रत्येक देवता परियेसी सप्तनामे देवांची अग्निर्वायु गुरु सूर्य वरुणेंद्र विश्वदेव सप्तव्याहती सप्तदेव छंद सप्त सांगेन गायत्री आणि उष्णिका अनुष्टुप भवती पंक्ती पंचमायिका त्रिष्टुप जगती छंद विशेखा प्राणायामे विनियोग ओम भूपादन्यासा ओम भुवः जानु स्वगुहा ओम महानाभि स्थान स्पर्शो जनो हृदय तपो कंठा सत्यरभूलाट जाण गायत्री छंदेसी म्हणा विश्वामित्र ऋषी म्हणा प्राणायामे विनियोग ओम भूहृदयाय नमः इति ओम भुवा शिरसे स्वाहेति ओम स्वाहा शिखायति वर्षयति ओम तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं ओम भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय चौपटु धियो यो न प्रचोदयात् अस्त्राय फट ओम भूर्भू इति दिनमदा ऐसे षडंग करावे प्राणायामे विनियोग म्हणून आपोस्तन स्पर्शुनी ज्योतिर्नेत्र स्पर्शस्थानी रसो जिह्वामृत लाटे प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणती ऋषी देवता नामे परियेसी ब्रह्माग्नी वायू सूर्य असे ब्रह्म भूर्भुवस्वाहा म्हणून प्राणायाम करातिनी त्रिपदा गायत्री जप कोणी जपणारासी सर्व सिद्धी गायत्रीची अधिदेवता ब्रह्माग्नी वायू सविता ऋषी ब्रह्मा असे ख्याता सप्तलोक न्यास सांगेन पादन्यास भूर्लोकाः भुव जानु अति विशेखा स्वः गुहा भुव्यासे लोक नाभिन्यास महर्लोक जनो हृदय तपो ग्रीवे भुर्वोर ललाटे सत्यलोक म्हणावे ऐसे शिरस्थान बरवे सत्यलोक म्हणती तयासी गायत्रीची प्रार्थना करुनी प्राणायाम करा विधीनी ब्रह्मचारी गृहस्थानी पंचांगुली धरा परमेष्ठी
वानप्रस्थ संन्यासयती अनामिकाक कनिष्ठाकांगुष्ठेशी ओंकारादी वायुपूरकेसी दक्षिण नासा पुढे चढवावे वामनासा पुटी विसर्जोनी करा प्राणायामतिनी येणेची विधा करू करा मुनी त्रिकाल संध्या कर्मे आता करावे मार्जनेसी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे अति स्मृती चंद्रिकेसी तेणे विधी सांगतो आपोहिष्ठेती सुप्तेसी सिंधुद्वीप ऋषी गायत्री छंदेसी आपो देवता मार्जनासी हा म्हणावा विनियोग येणे मंत्रे मंत्रोण पुरुष पवित्रे करा मार्जन यस्य क्षयाय मंत्रे जाण आपुले पाद प्रोक्षावे तापोजन यथा पंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी सूर्यश्चेती मंत्रेसी उदक प्राशन करावे हिरण्यवर्ण सुप्तेसी मार्जन करावे परियेसी द्रुपदा दिवेती मंत्रेसी घ्राणोनी उदक सोडावे आचमने करोनी दोन मार्जन विधान सांगेन वामहस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी औदुंबर सुवर्ण रजत काष्ठाचेही असे पवित्र ऐसे असे निर्मळ पात्र वामहस्ती उदक भरवे मृण्मय अथवा द्विमुख पात्र भिन्न पात्र ते जाण पवित्र ते अग्राह्य देव पितरा श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी मार्जन संख्या सांगेन ऐका शिरसी अष्टपादे नवका यस्य क्षयाय स्नान भूमिका येणी परिमार्जन आपः पुनंतु मंत्रेसी प्राशनोदक माध्यान्नेसी अग्निश्चेती मंत्रेसी सायं संध्या करावी प्राशनांती तुम्ही ऐका द्विराचमन करानिका आघ्राण करुणी सांडिजे ऐका एक आचमन करावे अर्घ्य द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन गोशृंगा इतके आकारोण अर्घ्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोणी सायं प्रातर्द्याची तिने हंस सुचितेशी माध्यानी अर्घ्य द्यावे अवधारा प्रातर माध्यानी उभे बरवे सायं अर्घ्य वैसोनी द्यावे आचमन त्रिवारी करावे करी प्रदक्षिणा स्वादित्या अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारुण राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती परियेसी संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदयास्तमान न होय परियेसी कर्मेन चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वधा कारण चाले स्वाहा स्वधा कार रहाटी समस्त देवास उपवास होती सृष्टी राहिली न होय उत्पत्ती म्हणोनी उपाय रचिला याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती जाऊनी दैत्यासी लागती पराभवती प्रतिदिवशी दैत्य सती ब्रह्मवंश त्यांची वादिली या घडती दोष प्रदक्षिणा करिता होय नाश असवादित्य म्हणोनिया ब्रह्महत्येची या पातकासी भूमी प्रदक्षिणा दोषनाशी 4 पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्यसे संध्या करावयाचे स्थान सांगेन ऐका फल विधान घरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधारा 10 फळ ग्रामा बाहेर देखा नदीस केलिया शताधिका पुष्कर तीरी सहस्र ऐका गंगा सुरनदी कोटी फळ सुरापान दिवा मैथुन अनृतादी वाक्ये पापे जाण संध्या बाहेर करिता क्षण झळती दोष तात्काळी स्थाने असती जप करावयासी विस्तारे सांगेन तुम्हासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी एक चित्ते परिसा जप केलिया घरी ऐका एकची फळ असे देखा बाहेर द्विगुणी फळ अधिका नदी तीरी त्रिगुण फळ गोस्थळ वृंदावन देखा 10 गुण फळ अधिका अग्निहोत्रस्थानी निका शतगुण फळ अधिकसे तीर्थदेवता सानिध्यानी सहस्र फळ असे निर्गुणी शतकोटी फळ हरी सान्निधानी ईश्वर सानिधानी अनंत फळ जप करिता आसनासी विधिनिवेश आहे परियेसी सांगेन ऐका तत्परेशी पुण्य पाप बोलील ऐसे काष्ठासनी बळसोनी जरी जप करिता मनोहरी दुःख भोगे निरंतरी अभागी पुरुष तो होय
पल्लव शाखांसी बसता सदा होय दुःस्थिता वस्त्रासनी दरिद्रता पाषाणासनी व्याधी होय भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुख संतोष कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश व्याघ्रचरणी मोक्षश्री कुशासनी वशीकरण सर्व रोगांचे उपहरण पापे जाती पळोन आयु प्रज्ञाधिक होय हो इत्तेक्षारक मंत्री जपावा तुम्ही पवित्री ध्यान करावे गायत्री समस्त पापे हस्ती देखा गायत्रीचे स्वरूप आता अभिवन असे वर्णिता रक्तांगी वासे रक्ता हंस वाहन असे देखा अकार ब्रह्म अधिदेवता चतुर्भुजा चतुर्वक्रा कमंडलू अक्षसूत्रा चाटू धरला असे करी ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फळ आवाहयामी मग आया तू वरदा देवी म्हणावे ऐसे ऐका ब्राह्मणाने त्या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश्य असे ख्याता तत्संध्या तुम्ही करिता विधी तुम्हा सांगेन गायत्री देवता गायत्री अनुष्टुप छंदा ओम आदित्य देवता देवा हे प्राता संध्या म्हणता भेद गायत्री देवता गायत्री छंदा गायत्री आवाहने विनियोगा ही वा माध्यान्ह संध्या म्हणावी देव सविता देवता गायत्री छंदा सरस्वती आवाहने विनियोगा प्रातः संध्येचे ध्यान सांगेन ऐका तुम्ही गहन रक्तांगी रक्तवसन हंसासनी आरूढसे चतुर्बाहू चतुर्मुखी कमंडलू धरिला विषेकी अक्षसूत्र चाटू हस्तकी ऋग्वेद सहित अग्निहोत्र ऐसे ध्यान करोनी मग म्हणावे अक्षर ज्ञानी एक चित्ते असा ध्यानी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐसे ओंकार शिखा महा वाहयामी छंद ऋषी नावाहयामी श्रीयमावाहयामी बलवाय वाहयामी ऐसे म्हणून प्रातः काळी संध्या करावी सुवेळी आता सांगेन मध्यान काळी ध्यान आवाहन पूर्वक अभिभूरो सावित्री ध्यान यौवनवस्था माध्यान सांगेन ऐका ऋषी जन एक चित्ते परियेसा श्वेतांगी श्वेत वस्त्र वाहन असे वृषभ पवित्र उकार रुद्र गण दैवत पंचमुखा से देखा वरदाभय हस्त देखा रुद्राक्ष बाळा त्रिशूळ धारका यचुर्वते वेद असे देखा अग्नि स्तोम खल जाणा ओंकार शिखा माहवाहयामी छंद ऋषी नावाहयामी श्रीयमावाहयामी हियमावाहयामी आता सायं संध्याच ध्यान सांगेन ऐका विधान एक चित्ते ऐका वचन ध्यान पूर्वक सांगेन अभिभुरो सरस्वती वृद्धा जाणावी तुम्ही सायं संध्या कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधाना गरुड वाहन असे देखा मकार विष्णु देवता चतुर्भुज शंख चक्रधुता गदा पद्मधारण हस्ता सामवेद सहित जाणा वाजपेय फल जाण सायं संध्या असे ध्यान करावे ऐका तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगती श्री गुरु ओंकार शिखा मावाहयामी छंद ऋषी नावाहयामी श्रियामावाहयामी बलमावाहयामी पंचशीर्षोपनयने विनियोगा प्रणवस्थ परब्रह्म ऋषी परमात्मा देवता गायत्री छंदः उदात्त स्वरित स्वर अग्निर्वायू सूर्य देवता गायत्री त्रिष्टुप शक्ती छंद ब्रह्मा विष्णु महेश्वर देवता ऋग्ययज्ञ सामानी स्वरूपाणि आहवनीयाग्नि गार्ह्यपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि पृथिव्यन्तरिक्षम्य द्योत्यस्तव पाणि उदात्तानुदात्त स्वरित स्वराः पीत विद्युत श्वेतवर्णि प्रातर्मध्याह्न तृतीय सवनानि विश्वत जस प्राज्ञ स्वस्वरूपिणी जागृती स्वप्न सत्वस्था ऐसे त्रिपदा गायत्रीसी सांगितले त्रिविध ध्यानासी आता विधान जपासी सांगेन ऐका एक चित्ते ममोपात्त दुरित क्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपी विने योगा ओम नाभौ वम हृदये कंठे
हो अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निर्देविता परियेसी विश्वामित्र ऋषी रेखा षडज स्वर श्वेतवर्ण पादस्पर्श उच्चारोण प्राणायामे विनियोगुन दुसरी व्याहती म्हणावी भुवा अक्षर मंत्रासी उष्णीव नाम छंदासी वायुर्देवता परियेसी भृगु ऋषी असे जाण असे रूप श्यामवर्ण पादस्पर्श रूप उच्चारोण करा तुम्ही ऐसे ध्यान जाणू मध्ये न्यासावे प्राणायाम विनियोग म्हणून न्यास करावे भक्ती भावनी स्वव्याहती म्हणून ध्यान करा भक्तीने स्व व्याहती मंत्रासी म्हणा अनुष्टुप छंदासी सविता देवता परियेसी भारद्वाज ऋषी जाण स्वर गांधार पीत वर्णा कंठी स्पर्शो न म्हणो मंत्र जमणा प्राणायामे विनियोग जाणा तृतीय व्याहती मंत्रासी ओम महामंत्रासी बृहती छंदासी बृहस्पती देवता परियेसी वसिष्ठ ऋषी निर्धारे मध्यम स्वर पिशंग वर्ण ऐसाय करा तुम्ही ध्यान वेगे म्हणा नाभिस्पर्शोण प्राणायामे विनोयुगा जनमंत्र उच्चारासी म्हणा पंक्ती छंदासी वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण रूप असे नीलवर्ण करा न्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगुन जन पंच ज्ञान न्यास असे तप मंत्र न्यासासी चिष्टुप छंद परियेसी ईश्वर देवता कश्यप ऋषी दैवत स्वर परियेसा असे आपण लोहवर्ण स्पर्श करावे कंठ स्नान प्राणायामे विनियोगुन न्यास करावा ब्राह्मण हो सत्यम म्हणत असे मंत्रासी करावे जगती छंदासी विश्वे देव अंगिरस ऋषी निषाद स्वर जाणावा रूप असे कणक वर्ण भ्रुव ललाटा स्पर्शुन प्राणायामे विनियोगुन न्यास करावा भक्तीने इतुके न्यास करोनी हस्त ठेवा शिरस्थानी ध्यान करा विधानी सांगेन ऐका ब्राह्मण हो शिरस्थान स्पर्शासी म्हणा अनुष्टुप छंदासी उच्चार प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण प्राणायामे विनियोगुन मग करावे गायत्री ध्यान ओम आपो ज्योती म्हणोन मंत्र म्हणा भक्तीने ओम आपो ज्योती रसोमृत ओम ब्रह्म भुर्भुवः स्वरो शिरसी येणे विधी अंगन्यास करावे 24 अक्षरे मंत्रासी न्यास सांगेन एका एकासी एक चित्ते परियसी म्हणे पराशर ऋषी तो या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वामित्र ऋषी देवी गायत्री छंदेसी वर्णसैवता सांगेन ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे परियेसी पृथव न्याय परियेसी न्यास परियेसी सांगेन ऐक द्विजोत्तमा तवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी अग्निदेवता परियेसी गायत्री छंद म्हणावा अतसी पुष्पे वर्षे वर्णे दैसी तद्रूप वर्ण असी परियेसी वायव्य कोण स्थान त्यासी गुल्फन्यास करावा वत्सर वर्णांकर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वायुदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा जंगस्थानी असे न्यास सौम्य रूप पिवळे सुरस सर्व पाप दहती परियेस स्वर्णाचे लक्षण विवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा न्यास करावया जाणू स्थान इंद्रनील विद्युद्पर्ण ऐसे अक्षर विधान महारोग अस्ति देखा तुवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी विद्युदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा न्यास करा जानू स्थानी दीप्ती असे जैसा वही रूप असे सौम्यपणी भ्रूण हत्या पापनाशी वर्ण अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद देखा सुवर्ण स्फटिक कांती गृहस्थानी न्यास बोलती समस्त अघौगनाशती रूपार वर्ण स्थाना उत्तम रेवर्ण नाम अक्षर मंत्रासी अशे विश्वामित्र ऋषी वरुण देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा
निकार वृषण स्थान जाणा विद्युत प्रकाश रूप धारणा बाह्यस्पत्य नाम खूणा अभक्ष पाप क्षालना निवर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी बृहस्पती देवता परियेसी देवी गायत्री छंद देखा यम कटिस्थान शांताकार वर्ण देह हत्या पाप ज्वलन न्यास करावे सगुण विद्वज्जन ब्राह्मणा यम अक्षर म्हणावयासी असे विश्वामित्र ऋषी तारका दैवत परियेसी देवी गायत्री छंदसे भकारा नाभीकरा न्यास कृष्ण मेघवर्ण सुरस पर्जन्य देवता संकाश गुरु हत्या पापनाशी भवर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी पर्जन्य देवता परियेसी देवी गायत्री जाणा छंद जाणा देवी गायत्री छंद जाणा भर्गोगाक्षरा उदरन्यास ध्यान रक्तवर्ण सुरस इंद्र देवता परियेस गोहत्येचे पाप जाय वर्ण नाम अक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी इंद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा देकार न्यास स्तनासी गंधर्व नाम देव परियेसी स्त्री हत्या पाप नाशी एक चित्ते परियेसा देवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी गंधर्व देवता परियेसी देवी गायत्री छंदसे देखा वकार हृदय स्थान न्यास शुक्ल रूप वर्ण परियेस कुशा देवता से त्यास वाणी जात पापनाशी गवर्णाक्षर मंत्रासी जाणावा विश्वामित्र ऋषी रुद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा स्य अक्षरा कंठन्यास कांचन वर्ण सुरस मित्र देवता परियेस मार्जार कुक्कुट पापजाय स्य वर्ण अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी त्रदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा धिकाराक्षर मंत्र दंतिन्यास शुक्ल मुकुमुद संकाश त्वष्टा देवता परियेस पितृहत्या पापजाय धीवर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी विष्णु देवता परियेसी देवी गायत्री छंद जाण मकार न्यास तालुस्थान पद्म तेजोमय जाण वासुदेव असे खूण सर्व जन्म पाप जाय मकार वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वासुदेव देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा हिकार नासिका कराण्यास शंख वर्ण असे त्यास वासुदेव देवता परियेस सर्व पाप हरण होय हि वर्ण नाम मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी मेरु देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा धिकारा नेत्रस्नानी न्यास पांडुर्भास संकाश सोमदेवता परियेस पाणी ग्रहण पापनाशी धिवर्ण नाम मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी सोमदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा योकाराक्षर मंत्रासी भुवर मध्ये न्यासिजे त्यासी रक्त गौरवर्ण रूपेसी प्राणी वध पाप जाय योकाराक्षर नामाक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी यमदेवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा योकार ललाट स्थानी न्यास रूप रुच रुक्मांभ संभाग संकाश सर्व पाप हो यनाश भक्तिपूर्वक नासावे यो वर्णाक्षर मंत्रासी तोची विश्वामित्र ऋषी विश्वे देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा नकारा उदित प्रांगमुखा सूर्या समान तेजरेखा अश्विनौ देवता सैनिका विराजमान परियेसा नकाराक्षर वर्णासी जाणा विश्वामित्र ऋषी अश्विनौ देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा प्रकाराक्षर न्यास करोणी दक्षिणे रूप असे नीलवर्ण प्रजापती देवता जाण विष्णू सायुज्य पाविजे प्रवर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी प्रजापती देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा सोकार वर्ण मंत्रासी न्यासी जे तया पश्चिम भागासी कुंकुम वरु
कुंकुम रूप वर्ण त्यासी सर्वदेव पदवी पाविजे चोकार वर्ण मंत्राक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी सर्व देवता परियेसी गायत्री देवी छंद जाणा धकार अक्षराचा उत्तरेण्यास शुक्ल वर्ण रूप सुरस करावे तुम्ही रैसे जास कैलास पद पाविजे धकाराक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी रुद्र देवता परियेसी देवी गायत्री छंद जाणा याकार मूर्धा स्नानी स्थानी न्यास सुवर्ण रूप सुरस ब्रह्मस्थाना होय वास श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी या वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी ब्रह्मदेवता परियेसी देवी गायत्री जाणा छंद जाणा तकार न्यास शिखास्थानी निरुपम वैष्णव भुवनी विष्णु रूप धरोनी वैकुंठवास होय जाणा तकार वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी विष्णु देवता परियेसा देवी गायत्री छंद जाणा ऐसे 24 अक्षर मंत्रासी न्यास करावे विधीसी हस्त ठेवूनी या शिरासी आणिक न्यास करावे शिरस्थानी न्यासासी म्हणावे अनुष्टूप छंदासी ख्याती प्रजापती ऋषी परमात्माता देवता जाणा प्राणायामे विनियोग म्हणोनी ओम वापोस्तन स्पर्शोनी ज्योतिर्नेत्र स्पर्शोनी रसो जिव्हाने असावे अमृतेतील लाटेसी मूर्ती स्पर्शोनी ऐसी ब्रह्म भूर्भुव स्वः स्वरोमासी न्यास करा येणे विधी इतुके न्यास करोणी गायत्री त्रिवार म्हणोनी व्यापक न्यास करोणी कर शुद्धी करा 3 वेळा भूस्वहा विन्यसोनी गायत्रीच्या दशपदांनी दशांगुली न्यासोनी पाद प्रमाण करावे अंगुष्ठ मूल धरोनी कनिष्ठिका स्पर्शोनी उभय हस्त न्यासोनी दशपादांगुली न्यासावे 24 अक्षर मंत्रासी अंगुली न्यास करा हर्षी तर्जनी मूलाधाराभ्येसी कनिष्ठिका पर्यंत द्वादशाक्षरै एकैकस्त करावे न्यास सुनिश्चित षडंगन्यास समस्त प्रणवासहित करावे ओम भू हिरण्यात्मने अंगुष्ठाभ्या नमः ओम भुवा प्रजापत्यात्मने तर्जन्यभ्या नमः ओम स्वहा सूर्यात्मने मध्यमाभ्या नमः ओम महाब्रह्मात्मने अनाभिज्ञाभ्या काभ्या नमः ओम जलः ओम तपः ओम सत्यः कनिष्ठिकाभ्या नमः प्रचोदयात करतल कर पृष्ठाभाग्या नमः ओम तत्सविर्वतु अंगुष्ठाभ्या हृदया नमः शरिवरेण्यं तर्जनीभ्या शिरसे स्वाहा भर्गो देवस्य मध्यमाभ्या शिखाय वशतवा धीमहि अनाभिकाभ्यो कवचाय हूं धियो यो न कनिष्ठाकाभ्यो नेत्रत्रयाय चौषष्ठः प्रचोदयात् करतलकर पृष्ठाभ्या अस्त्राय फट उभय हस्तांगुलीन्यास कुर्याय अथ षडंगन्यासः ओम भू हिरण्यात्मने हृदयाय नमः ओम भुव प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा ओम स्वाहा सूर्यात्मने शिखाय चौषष्ठः ओम महाब्रह्मात्मने कवचाय हूं ओम जनः ओम तपः ओम सत्याः सोमात्मने नेत्रत्रयाय चौषष्ठः प्रचोदयात् सर्वात्मने अस्त्राय फटः ओम तस्य हृदया नमः ओम अरण्ये शिरसे स्वाहा भर्गो देवस्य शिखाय चौषटः धीमहि कवचाय हूं धियो यो न नेत्रत्रयाय चौषष्ठः प्रचोदयात् अस्त्राय फट षडंगन्यास करोनी अंगन्यास दशस्थानी त्याची नावे सांगेनकारी एकचित्ते अवधारा पादजानुकपटी स्थानी नाभी हृदय कंठ होनी तालु नेत्र स्पर्शोनी ललाट शिरी दशस्थान गायत्री मंत्राच्या 10 पदासी दशस्थान अंगन्यासासी तत्सवितुर्वरण्येसी भर्गो देवस्य पंचम स्थान
धीमही म्हणजे षष्ठ स्थान, धियो सप्तम स्थान जाण, योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, नकार नवम स्थान, प्रचोदयात दहावे जाण, अंगन्यास येणे गुण, करा तुम्ही द्विजोत्तमा, चतुर्विशंती अक्षरांसी, करावे अंगन्यासासी, पादांगुष्ठ स्पर्श हर्षी, शिखादारभ्य जाण्यासावे, अंगुष्ठाभ्य नमः च गल्फ योर्णम ग्लीवर्चर घर्घ जंघोर्नार्णयं तुजानुभ्या नमः, ओम रुभ्या नमः, रे गुहाय नमः, नीवषयाय विषणाय नमः, यम कटिभ्या नमः, भन्याभ्य नमः, गौरगुदराय नमः, ते स्तनाभ्य नमः, वं हृदयाय नमः, स्यकष्ठाय नमः, धीधन्दप्यो नमः, मम तालवे नमः, हिं नासिकाये नमः, धीम नेत्राभ्य नमः, योर्भुव मध्याय नमः, यो ललाटाय नमः, न प्राङ्मुखाय नमः, प्रम्प्रद दक्षिण प्रमुखाय नमः, चो पश्चिम मुखाय नमः, धम उत्तर मुखाय नमः, यामूर्घेय नमः, तम शिखाय वशटा, ऐसे न्यास करोनी, पुनः पादांगुष्ठ धरोनी, कटीपर्यंत न्यासोनी, ऊर्ध्वन्यास करावे, तकारा अंगुष्ठ स्थान, सकार गुल्फ असे स्थान, विकार जंघा स्थान, ऐका ब्राह्मणा म्हणती गुरु, तुकार जाणुर्वकार उर्वे, वकार गुह्य पूर्वक स्पर्शे, निकास वृषण स्थान बलवे, तुकार कटी स्थान न्यास, शिखा धरुणी पाद पर्यंत करावे न्यास उतरत, त्या ते सांगेन आदि अंत, एक चित्ते परियेसा, तम नमः शिखाये विनस्या विन्यस्या, याम नमः मूर्धि विनस्य दंभ, नमः उत्तर शिखाय न्यसासा, चो नमः पश्चिम शिखाय प्रम, नमः दक्षिण शिखायां नमः प्राङ्मुखे, यो नमः ललाटे, यो नमः भूर्वोर्मध्ये, धिम नमः नेत्रत्रये, हिं नमः नासिकयो, मम नमः तालौ, धी नमः तन्तेषु, स्यक नमः कंठे, वम नमः हृदये, तें नमः स्तनयो, गौ नमः उदरे, हम नमः नाभौ, प्रणवादि नमोदन्यास करावे, आकार नाभि उकार हृदये, मकार मुखे, नकार ललाटे, मकर शिरसि हस्तेन नमस्कृत्वा, अथ मुद्रा संपुट प्रकारे, चतुर्विशती अवधारी, सांगेन त्यांचा विस्तार करी, ऐका ब्राह्मण एक चित्ते, सुमुखं सुपुटं चैव विततं विस्तृतं तथा, द्विमुखं त्रिमुखं चैव चतुं पञ्चमुखं तथा, षण्मुखाद्योन्मुखा चैव व्यापकाञ्जलिकं तथा, शकटं यमपाशं च ग्रन्थितं चोष्ममुल्खवं, प्रललम्बं मुष्टिकं चैव मत्स्यकूर्मो वराहमुखं, सिंहाक्रान्तं महाक्रान्तं मुद्रमं पल्लवं तथा, एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फला भवेत्, एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री सुप्रतिष्ठिता, अत्स्यार्थ सुमुखं सुपुटं विततं विस्तृतं, द्विमुखं त्रिमुखं चतुर्मुखं पञ्चमुखं षण्मुखं, अधोमुखं व्यापकाजलिकं, शकटं यमपाशमुच्च ग्रन्थितं, चोलमुल्कं प्रललम्बं मुष्टिकं, मत्स्यः कूर्मः वाराह, सिंहाक्रांत महाक्रांत, मुद्रं पल्लवं, मुद्रावेण गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ, या कारणे करावे पात्र, मुद्रा पूर्वक जप करावा, गौप्य करावा मुद्रा युक्त, प्राणायाम करा निश्चित, समस्त पाप क्षयार्थ, म्हणोनी अष्टोत्तरीय संकल्पावे, गायत्री प्रथम पादासी, म्हणा ऋग्वेद असे ऋषी, भूमी तत्व परियेसी, ब्रह्मदेवता त्रिष्टुपछंदा, द्वितीय पाद गायत्रीसी, यजुर्वेद असे ऋषी, रुद्रदेवता प्राणापान व्याल तत्वेसी, जगती म्हणा अहर्निशी, गायत्री तृतीय पादासी, ऋग्यम यजु साम तत्व परियेसी, विष्णुदेवता त्रिष्टुपछंदेसी, समस्त पाप पक्षयार्थ विनियोग, भूमी स्तंभ परियेसी, गायत्री छंदासी, म्हणावे ब्रह्मपदासी, ब्रह्मा दैवत जाणावे, गायत्रीचे ध्यान सांगेन तुम्हा विधान, एक चित्ते करा पठण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, मुक्ता विदुम हेम मनील
धवलश्चरच्छायावर्यर्मुखै स्त्रीक्षणैर्युक्ता बिन्दुकला निबद्ध मुकुटाम तत्त्वात् वर्णात्मा त्वीनात्मा काम गायत्री वरदा भयाङ्कुशकशा शुभ्रं कपालं गदा शङ्खं चक्रधार विदरे युगलम् हस्तैर्वहन्ती भजे ऐसे ध्यान करोनि जप करावा नासिकाग्र नयनी अंती षडंगण्या सोनी जप करा येणे परी गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते परी सा मंत्र नाम असे विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे मकार म्हणजे आपुले मन प्रकार नाम आपुला प्राण मंत्र प्राण एक वटवण जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पाप दुरी चारी वेदास मूळे एका गायत्री नामनाशिया पातका याची कारणे याची कारणे करावे निका वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जरी जपे नर वृथा जन्म कैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिले फक्त पावे फल पाविजे न करावा उदकी बैसोन त्वरित होय प्रज्ञाहीन याची कारणे सांगेन विस्तारुन अग्नितिनी विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नि उदक संपर्के त्वरित तेजत्व जाय अग्नीचे या कारणे उदक वर्जोनी बैसीजे उत्तम आसनी हस्तस्पर्शी नाभिस्थानी जपावा माळ धरोनिया उभेनी जपावा प्रातःकाळी बैसोनी कीजे माध्यान काळी अथवा उभा ठाकोनी उभय पक्षी करावा माध्यानी हृदयस्थानी जपावा माळ धरोनी हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष निर्मळे जरी वृक्ष नसे जवळी नासाग्रा नयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जप नेमिला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ संन्यासी यासी सहस्त्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टाविशंती तरी करे अशक्ती होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष मानसी माध्यम गौप्य सुमुखेसी अक्षरे प्रगट वाक्येसी कनिष्ठ पुकार परियेसा त्रिपाद असते गायत्रीसी म्हण मिळवणी न म्हणावी परियेसी नता होय महादोषी महानरक अवधारा पृथक करोणी त्रिपदासी जपा मंत्र अतिहर्षी ब्रह्महत्यादी पापे नाशी अनंत पुण्य लाधिजे अंगुष्ठ जपे एक पुण्य पूर्वांगलीने दशगुण शंखमणीने होय शतजन्म गुण प्रवालमाला सहस्र फळ स्फटिक मणी 10 सहस्र मौक्तिके पुण्य लक्षाधिक पद्माक्षी निर्गुण जप दशलक्ष पुण्य कोटु गुणे सुवर्णमाळा कुश रुद्राक्ष अनंत फळा जप करा नित्य काळा गौप्यमाळा धरोनिया गौप्यमाळा करकमळी जप करा निश्चली सौख्य पावे अनंत काळी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाते जप करिता नुल्ली लंघिजे मेरू उल्लंघिता पाप बोलिले जे अपारू प्राणायाम केलिया त्रिवारू मेरू लंघन पाप जाय गायत्री जप 3 दिवस प्रत्यही करावा एकादश सर्व पातके होती नाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता घोर पातक जाय त्वरिता करोनी सहस्त्र जप एकाग्रता उपपातके नासती महापातकादि दोषासी कोटी जप करावा परियेसी जे जे कर्म इच्छीसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शूद्राधिक याती पडे संभाषण न करावे द्रव्य घेऊन एखाद्यासी जपता होय अनंत दोषी चांडाळ योनीत भरवसी जन्म पावे परियेसा खंडू नये शरीर आपुले नेनता जरी तुके घडले श्रोत्राचमन करून करावहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण करणी सप्त देवता ऐके निरुणी स्पर्श करिता तत्क्षणी पापे जाती परियेसा दृष्टी पडता चांडळासी द्विराचमणे हो शुद्ध होसी
संभाषण झाली आपतितासी आचमन स्नान करावे जपता निद्रा येई जरी अधो वायू जापई आल्यावरी क्रोध रूपे जपता जरी पाप रूपे अवधारा मौन्य करावे हे उत्तमी अगत्ये बोलिले संधी विषयी तद्विष्णू जपत मंत्र जपता कर्मी पापे जाती सकळिक नेणता घडये तुके जरी आचमन करे श्रोत्री अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा ऐसा जप करावा विधीने मनगामना होय पूर्ण ऐकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर गायत्री जपावी ऐशी प्रातःकाळ म्हणावी प्रातःकाळी म्हणा मित्रस्य ऋषी उद्यंत मंत्र माध्यानेसी इमं मे वरुण सायंकाळी शाखा परत्वे मंत्र असती म्हणावे विधी जैसे असती गोत्र प्रवर म्हणा भक्ती वृद्धाचाराप्रमाणे चारी दिशा नमोनी प्रदक्षिणा करावी सगुणी गोत्र प्रवर उच्चारोणी नमस्कार करा परियेसा ऐसी संध्या करून मग करावे उपासन सांगेन त्याचे विधान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांप्रायता वेळा दोन्ही उपासन करावे सगुणी वेळोनी न करावे द्विजजनी सर्वांनी पृथक पृथक हेची जाणा न करावे वेळवी आद्या आळंद्यात भूमीवरी न करा नित्य स्थंडिली करावे विहित अथवा उदके सारवावे कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य उपासनेशी बारा घालू नये त्यासी हाते पर्णी आणि सुपे व्यासिष्ठ पर्णवाते होय सुपे दरिद्र धनक्षय मुखे फुंकली आयुष्य जाय हस्तमुली होय मृत्यू फुंकणी अथवा विंजण्याशी वायू घालावा अग्निशी काष्टे समृद्धी परियेसी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निगती जयास्थानी आहुती घालावी तया वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे पूर्वा दुखा देखा आनो नये शूद्रे ऐका होमतव्ये होती विशिखा सांगेन नावे परियेसा साळी नावे तिवार तंदुल सती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ मुख्य असे 60 दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक न कीजे अथवा न्यून घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिल पवित्र होमासी तिळाचे तैल परियेसी तेही पवित्र असे देखा औपासन केली यावरी ब्रह्मयज्ञ तर्पण करी सांगेन विधी अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी मुख्य सकळ प्रातः कर्म सारोणी ब्रह्मयज्ञ करावा माध्याने उपासनादी कर्मे करोणी मग करावा ब्रह्मयज्ञ उदक सानिध्य मुख्य स्थानी करावे तर्पण ब्राह्मणी प्राणायाम 3 करोणी विद्युद्दसी मंत्र जपावा दुर्गा घेऊणी दक्षिण करी पूर्वमुख उत्तरी बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवोणी उभय हस्त संपुटेसी दे ठेवावे दे दक्षिण जाणवासी म्हणावे 3 प्रणवासी मग म्हणावे ऋषाक्षर ओम भू ऐसे म्हणावे म्हणोनी त्रिपदा गायत्री उच्चारोणी तथ्य म्हणोनी मग जपावी दशवेळा स्वाध्याय दिवसासी म्हणावे दशक्तीसी अनध्याय होय तया दिवसी एक ऋचा म्हणा 50 तोही न एकदासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावा वृष्टी राशी मंत्रासी जपोनी स्पर्शावे उदकासी तर्पण करावे परियेसी ऐक ब्राह्मणा एक चित्ते ब्रह्मयज्ञ करावयासी द्रव्य दर्भ परियेसी वसुरुद्र आदित्यासी तृप्त समस्त देव पितर एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फल असे देव तर्पण कुशाग्रेसी मध्य स्थाने तृप्त ऋषी मुळे पृथ्वीवर्गासी तर्पण करावे परियेसा न करावे तर्पण पात्रात करावे आपण उदकात भूमीवरी घरी नित्य निषिद्ध ऐसे करू नये दर्भ ठेवणी भूमीवरी तर्पण करावे अवधारी विधियुक्त भक्ती पुरस्सरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तीळ धरोनी आपुल्या करी तर्पण करावे अवधारी ठेवू नये श्रेवरी भूमी काष्ठपात्री देखा
रोमकूपा कूपादी स्थानी देखा तीळ ठेविता पावती दुःखा तीळ होती कृमी ऐका निशिब्द बोलती ठाणे मात घरी तर्पण करावयासी तीळ अग्राह्य परियेसी करावे आपण उदकासी ऐका समस्त ऋषीजन श्वेत तीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे यज्ञोपवीती सव्य देवांसी निवीती करावे ऋषींसी अपसव्य पितरांसी तर्पण करावे येणेती देवांसी अंजली एक ऋषींसी अंजली द्वय सम्यक पितरांसी अंजली एक स्त्रीक तर्पण करावे ऐसे करावे स्त्रियांसी अंजली एक देखा व्यतिरिक्त बंधुसी एक सपत्नी आचार्य नाभिका द्यांजली करावे देव ब्रह्मी ऋषीरांसी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिल तर्पण पितरांसी अनंत पुण्य परियेसा आदित्य शुक्रवारेसी प्रतिपदा मघा नक्षत्रासी षष्ठी नवमी एकादशीसी तिल तर्पण करू नये अथवा विवाह उपनयनासी जन्म नक्षत्र जन्म दिवशी आपुल्या घरी शुभ दिवसी तिल तर्पण करू नये जरी न करे तिल तर्पण उदके भरा मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती सुवर्ण गर्भ पवित्रे करावे पायन धूता मंगल स्नान तिळा विन करिता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फळ असे अवधारी निशिब्द बोले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपवाळे चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसी यमाची नावे विधींसी यज्ञोपवीत सव्याने एक एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली देऊनी यमाचे नाव उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन ऐका विस्तारेशी यमराजा परियेसी मृत्युअंतक चौथा जाणा वैवस्तव काल देखा सर्व भूत क्षय दे ऐका आठवा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी दहा जाणा वृकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका प्रत्येक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती रोगराई न पीडिती अपमृत्यू कधी न येती ग्रह पीडा न बाधे शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी विश्वनामे परियेसी वर्षपातके परिहस्ती ऐसे तर्पण करोणी सूर्यनामे अर्घ्यतिनी द्यावी समस्त द्विजनी म्हणे नृसिंह सरस्वती सिद्ध मने नामधारकासी कृपामूर्ती स्वामी कर्मविधीसी सांगता झाला ब्राह्मणासी येणे परी विहिताचार म्हणे सरस्वती गंगाधर ऐसा ब्राह्मणांचा आचार वर्तता होय मनोहर सर्वाभीष्टिते साधतील इति श्री गुरुचरित्रामृत नामधारक शिष्य संवादत वेदोपनिषद मतितार्थ आचर निरूपणाध्यायः इति श्री गुरुचरित्र परम कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उप्याख्याने सिद्धनामधारक संवादे आहिर निरुपमनामं षष्टित्रयोदशाध्यायः ओवी संख्या 537 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 36 समाप्त श्री गुरुदेव दत्त।